ह्यांनी ना काल मेथी आणली होती, जी की मला निवडायला खूपच कंटाळा येतो, पण काय करणार, खायला तर आवडतं. म्हणून मग सकाळी सकाळी लवकर उठून ती मेथीची भाजी निवडून घेतली आणि मग तिला स्वच्छ वॉश करून घेतलं आणि पुन्हा एकदा पाण्यात ठेवली, जेणेकरून मी नंतर कणिक वगैरे मळताना तिला पुन्हा एकदा धुवून परत चिरून घेईन. आणि मग गव्हाचं पीठ घेतलं, त्यात 2-3 चमचे बेसन पीठ ॲड केलं. तुम्ही बाजरीचं पीठही 1-2 चमचे ॲड करू शकता, पण ते माझ्याकडे काही नव्हतं, म्हणून मग मी त्याच्यामध्ये ते ॲड करून घेतलं. तेल वगैरे टाकलं आणि मीठ वगैरे चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट वगैरे टाकून ते छान मॅश करून घेतलं, मिक्स करून घेतलं. आणि मग त्याच्यानंतर मेथीची त्यात चिरून घेतली, वॉश करून वगैरे स्वच्छ बारीक चिरायची, जेणेकरून ते दातात वगैरे अडकत नाही. कोणी कोणी ना शिजवून मग ते त्यात मेथी शिजवून मग ते कणिक मळताना ते बनवतात, ते काही छान लागत नाही. पराठेही कुरकुरीत वगैरे येत नाही त्याचे. म्हणून अशी कच्ची मेथीचे पराठे बनवले ना की खूप छान लागतात आणि पोषक तत्वही आपल्याला भेटत असतात, कारण भाजी तर आपण शिजवूनच वगैरे खातो. कच्ची मेथी खाल्ल्याने पण खूप फायदे असतात, पण असो कच्ची तर काही आपण खाणार नाही, म्हणून मग अशा प्रकारे ते मी पराठे बनवत असते. ते मला माझ्या मम्मीने शिकवले. आणि मग ते छान असं घट्टसर, जास्त पातळ नाही, घट्टसर असं कणिक मळून घ्यायचं, छान त्याचा डो तयार करून घ्यायचा. त्यानंतर मग मी किचन कट्टा क्लीन करून घेतला, आवरून घेतलं. पूर्वीलाही सकाळी 2-3 गरम गरम छान पराठे बनवून दिले होते, त्यांच्यासाठीही बनवायला घेतले. छान लाटून घ्यायचं, छोटासा गोळा लाटल्यानंतर त्यात आतमध्ये तेल ॲड करायचं आणि मग त्यानंतर पुन्हा तो बंद करून पुन्हा एक लाटून घ्यायचं आणि छान तव्यावरती खरपूस होईपर्यंत असं भाजायचं, दोन्ही साईडने तेल वगैरे लावून. तेल किंवा बटर वगैरेही तुम्ही लावू शकता. आणि मग या प्रकारे जर पराठे बनवले ना मेथीचे, तर थंड किंवा गरम दोन्हीही छान लागतात. त्यासोबत तुम्ही बटरही खाऊ शकता नुसतं. पण मी तिळची चटणी वगैरे शेंगण्याची चटणी करून ठेवली होती, ती आम्ही त्यासोबत खाल्ली. आणि मग सांगा कसं वाटलं तुम्हाला मी बनवलेले मेथीचे पराठे. जर आवडले असतील तर नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.